चढण्याचा प्रयत्न करू नका। बॅरिकेड्स अंगावर पडल्यानंतर दुखापत होण्याची शक्यता आहे। सर्व आंदोलकांना आव्हान आहे, सर्वांनी आपलं आंदोलन शांततेत चालू ठेवायचं आहे। कुणीही बॅरिकेड्स वरती चढू नका। इथे दृश्य आपण बघतोय नागपुरातून। नागपूर महानगरपालिकेवरती काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। शहरातील अतिक्रमण विभागानं हातगाड्यांवरती कारवाई केली आणि या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, काय अधिक माहिती? प्रयत्न करू नका। बॅरिकेड्सवर चढून दुखापत होण्याची शक्यता आहे। सर्व आंदोलकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते। त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत। मात्र सध्या आपण बघतोय नागपूरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। तसंच सध्या आपण बघतोय तर काँग्रेसचे नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, मोठ्या संख्येनं काँग्रेसचे नेते कार्यकर्ते इथे जमलेत। नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या काही काळापासून नागपुरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे। त्यामुळे हे अतिक्रमण जे आहे हे हातशाल्यांचं अतिक्रमण आहे आणि इतर हातगाड्यांचं अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण हटवू नये यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन नागपूरच्या जे महानगरपालिकेचं मुख्यालय आहे तिथे हे आंदोलन करण्यात आलं आहे। काँग्रेसच्या वतीनं निवडणुकीनंतर हे पहिलं आंदोलन आहे आणि संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। आता हे जे आंदोलक आहे काँग्रेसचे हे बॅरिकेड पार करून इकडे येण्याचा प्रयत्न करतायत महापालिका आयुक्तालयामध्ये। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच मोठा पोलीस बंदोबस्त हा नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय संकुल इथं ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर आता एवढा पोलीस बंदोबस्त ठेवूनही कार्यकर्ते आक्रमक आहे आणि अतिक्रमण धारकांना न्याय द्या, त्यांचे हातगाड्या जप्त केल्या त्या तात्काळ सोडून द्या या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केलं आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वतीने हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ज्यांचे हातगाड्या ठेले उचलून आहे ते वेंडर्स आणि विक्रेते इथे सहभागी झालेले आहेत। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईच्या अनुषंगानं न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलकांची आणि काँग्रेसची आहे। त्यामुळे आता हे बॅरिकेड पार करून कार्यकर्ते महापालिका आयुक्तालय जे परिसर आहे मुख्यालय परिसर आहे प्रयत्न करतात। पण पोलिसांनी आवाहन केलंय की शांततेत हे आंदोलन करा, कुठल्याही पद्धतीनं हिंसक या आंदोलनाला बळण देऊ नका। तर आता काँग्रेसचं काय म्हणणं आहे हे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हे संजय महाकाळकर, गिरीश पांडव हे काँग्रेसचं म्हणणं आयुक्तांपर्यंत घेऊन जात आहेत आणि आयुक्तांना त्या संदर्भात सांगतायत। त्यामुळे कोणी आक्रमकपणा दाखवू नका, शांततेत इथे आंदोलन करा असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे पाहू शकतो इथे एकदा कुमक सुद्धा आणून ठेवण्यात आलेली आहे आणि चारही करून इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आता 5 जे प्रमुख पदाधिकारी आहे काँग्रेसचे ते आयुक्तांना भेटायला जातील आणि त्यांचे जे अतिक्रमणासंदर्भात त्यांची भूमिका आहे काँग्रेसचं जे म्हणणं आहे ते आयुक्तांना सांगितलं जाईल। आयुक्तांची जी भूमिका आहे ती सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाईल काँग्रेसला। त्यामुळे पिढा हा कसा सुटतो त्याकडे लक्ष लागलेलं आहे। आणखी या परिसरामध्ये फेरीवाले आणि जे ज्यांचे हातगाड्या उचलून नेल्या ते लोक आलेले आहेत आणि आता आंदोलन जे आहे ते आता इथे आक्रमक पद्धतीने दिसत आहे। पण पोलिसांनी अतिरिक्त कुमक इथं आणून हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। नक्कीच प्रवीण, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अतिक्रमण हटवलं जातं आणि त्याला विरोध करत काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे।